फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। ऊस दरवाढीसाठी बेडकेहाळ सर्कल येथे आंदोलनाचा भडका। ऊसाचा दर घोषणा करा, मगच वाहने कारखान्यांना सोडू। स्वाभिमानी आणि रयत संघटना गेल्या आठवड्याभरात सातत्याने ऊस दर निश्चित करावा या मागणीसाठी शेतकरी आंदोलन छेडीत आहे। पण या आंदोलनाकडे सरकार व कारखानदारांनी दुर्लक्ष करीत असल्यामुळे ऊस दर अद्यापही निश्चित झालेला नाही। देशात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे। काबाड कष्ट करून शेतात उत्पन्न घेतो, पण घेतलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत भाव मिळत नाही। यामुळे शेतकरी नेहमी आर्थिक संकटात सापडतो। यंदाच्या गळीत हंगामात 3751 रुपयांचा प्रतिटन ऊस दर मिळालाच पाहिजे, म्हणून कर्नाटकातील गावागावातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत संघटना, ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत। चिकोडी, मांगूर, बेडकिहाळ, शमनेवाडी परिसरातील रस्त्यावर ठाम मांडून दराच्या मागणीवर ठाम आहेत। कारखानदारांनी तात्काळ यांची दखल घेताना ऊस दर जाहीर करून सहकार्य करावे। विशेष म्हणजे शनिवारी रात्रीपासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात ट्रॅक्टरमधून होत असलेली वाहतूक रोखली असून त्यानंतर रविवार, सोमवार, मंगळवारी शमनेवाडी सर्कलपासून सदलगा या मार्गावर 100च्या वर ऊस वाहतूक करत असलेली ट्रॅक्टरसह ट्रक रोखले आहेत। 3 ते 4 दिवसांपासून ट्रॅक्टर रस्त्यावरच अडून राहिल्याने ऊसही वाळत असल्याचे दिसून येत आहे। आता तरी कारखानदारांनी ऊस दराबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत ऊस उत्पादक शेतकरी सुरेश गोणे यांनी व्यक्त केले। यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाबासाहेब खोत, महावीर गेबिसे, पिंटू खोत, सुरेश चव्हाण, संजू काटे, बिरा भानुसे, विजय मडिवाड, भारत खोत, सोमनाथ कोळी, विकास समगे, रामा हिरकुडे, कर्याप्पा मोरगावे, दीपक खोत, नितीन हिरगे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।